प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. या आठवड्यामध्ये आपण सर्वाधिक जर कुठल्या बातम्या वाचल्या असतील आणि ज्या विषयावर वारंवार आपल्याशी संवाद साधताना किंवा थ्री वेज मीडियावरून वेगवेगळ्या आर्थिक विषयांवर बोलताना या संदर्भातली सूचना ज्यांनी वारंवार दिलेली होती की सार्वजनिक क्षेत्रातील ज्या बँका आहेत त्या बँकांचा संकोच करण्याची प्रक्रिया वर्तमान सरकारमध्ये सातत्यानं होते आहे. आणि आता सार्वजनिक क्षेत्रातल्या ज्या 12 बँका उरलेल्या आहेत, 12 बँकांचं 4 बँकांमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया आता गतिमान होत चाललेली आहे. आणि ही धोक्याची सूचना आपल्या समोर अनेक वेळा ज्यांनी आणलेली होती ते महनीय अतिथी विश्वास उटगी सर आज आपल्या सोबत आहेत. सर, आपण आपल्या विषयाला प्रारंभ करा. धन्यवाद. तुम्ही मांडलेला जो मुद्दा आहे की हे सरकार असं का करतंय, म्हणजे मोदी सरकार संपूर्ण बँकिंग व्यवस्थेमध्ये त्याचं कॅरेक्टर बदलणं, त्याची मालकी बदलणं आणि आधुनिक बँकिंग हे कुणासाठी, ते फक्त कॉर्पोरेटसाठी आहे का, अशा तऱ्हेचे प्रश्न निर्माण करणारा आहे. आणि देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये ज्या बँकिंग व्यवस्थेने बँक राष्ट्रीयकरणाच्या नंतर एक अत्यंत महत्वाची भूमिका बजावली, ते मी तुम्हाला सांगतो. 1969 सालानंतर बँक राष्ट्रीयकरण झालं. त्यानंतर 1980 मध्ये आणखीन 6 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. म्हणून एकूण या देशामध्ये पहिली 1955 सालची पहिली पब्लिशर बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. त्याच्या जेवढ्या संस्थानांच्या बँका होत्या त्याच्या सहयोगी बँका जवळजवळ 7 होत्या. त्यानंतर 1969 साली बँकांचं राष्ट्रीयकरण झाल्यानंतर पहिल्यांदा 14 बँका राष्ट्रीयकृत झाल्या. 80 साली अजून 6 बँका झाल्या. आणि आयडीबीआय बँक ही 1964च्या कायद्याप्रमाणे ही पहिली उद्योगासाठी निर्माण केलेली बँक आहेच. अशा तऱ्हेने एक मोठं बँकिंगचं क्षेत्र आपण अनेक वर्ष पाहिलेलं आहे. पण मोदी सरकारच्या कालखंडामध्ये याचं रूपणच बदलणं, मालकी बदलणं, कॅरेक्टर बदलणं, कंटेंट बदलणं, अशा पद्धतीने आता गेल्या आठवड्यात अशी बातमी आली की IAS, IPS आणि तुम्ही बघा की IRS म्हणजे या ज्या UPSC मधून सिलेक्ट होऊन जाणारे लोक असतात, मग IAS कडे काही जातात, IFS म्हणजे फॉरेन सर्व्हिसला काही जातात आणि IRS म्हणजे रेव्हेन्यू सर्व्हिसला काही जातात. तर याला लॅटरल एंट्री देणं, डायरेक्टली डायरेक्टर बनवणं मिनिस्ट्रीमध्ये किंवा जॉईंट सेक्रेटरीच्या पदावरती नेणं, ही पहिली गोष्ट आपण गेले काही वर्ष पाहतो. हीच गोष्ट बँकांमध्ये आता गेल्या आठवड्याभरात चालली आहे की बँकांच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरच्या पदावरती समजा तिकडे 2-3 असतील तर त्यामध्ये किमान एक तरी डायरेक्टली आलेला नवीन पोरगा जो IIM असेल, IIT असेल, MBA असेल वगैरे वगैरे याला सिलेक्ट करणार. आणि हे सांगायला नको की तो संघवाला असला पाहिजे. संघवाल्यांची अशा तऱ्हेने लॅटरल भरती राष्ट्रीयकृत बँकात करणं हा आत्ताचा निर्णय झालेला आहे. पण तत्पूर्वी दुसरी जी बातमी तुम्ही जी सांगत होता ती ही की राष्ट्रीयकृत बँका या आता 12 आहेत. 13वी IDBI आहे. मी अनेक वेळा सांगेल की IDBI त्याला सप्टेंबर महिन्यात विकायची होती, नाही जमलं. डिसेंबर महिन्याचा प्लॅन होता, तो प्लॅन त्यांनी आता पुढे नेलेला आहे आणि त्यांनी सेबीला कळवलंय की आम्ही हा प्रश्न मार्च 2026 पर्यंत IDBI बँक विकू. मी अनेक वेळा सांगितले आहे, IDBI बँक विकत घेण्याकरता जे विकत घेणाऱ्यांची लिस्ट आहे त्याच्यामध्ये टॉपमोस्ट आहे ती एमिरेट्स नॅशनल बँक ऑफ दुबई. त्याला कट्टर विरोध भारतातल्या लोकांनी करणं आवश्यक आहे. एम्प्लॉईज करतातच आहेत, संप करतातच आहेत, पण राजकीय पक्ष आणि लोकांनी विरोध करणं याला अव्वल दर्जाचं महत्व आहे. हे झालं IDBI बँकेच्या बाबतीत. 12 राष्ट्रीयकृत बँका कशा निर्माण झाल्या मी अनेक वेळा सांगितलंय. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या सर्व ज्या असोसिएट बँका होत्या, एक बघा तुम्ही, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ ट्रॅव्हलकोर, स्टेट बँक ऑफ बिकानेर जयपूर, स्टेट बँक ऑफ मैसूर, स्टेट बँक ऑफ पटियाला, इंदोर आणि स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र, या 7ही बँकांना मोदी सरकारने मर्ज करून घेतल्या स्टेट बँक ऑफ इंडिया. आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचं बॅलन्स शीट म्हणजे ताळेबंद हा प्रचंड मोठा झाला. मग दावा करण्यात काय आला, पहिल्या जगातल्या 100 बँकांमध्ये माझी स्टेट बँक ऑफ इंडिया आली की नाही बघा. आणि पण कशासाठी तुम्ही या 7 चांगल्या बँकांचं स्टेट बँक ऑफ इंडिया विलीन करणं? त्या बँका अतिशय चांगल्या होत्या, होय. 55 पासून त्या वाढत 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 प्रत्येक बँक ही देशाला अभिमान वाटावी अशी बँक झाली होती. ती तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया मर्ज केली. चांगल्या बँका वाढल्यानंतर एका मोठ्या बँकेत टाकणं म्हणजे कन्सॉलिडेशन करणं, त्यात कोणाचं हित आहे? फक्त बड्या कॉर्पोरेटचं हित आहे. मोठ्या कॉर्पोरेटला मोठी कर्ज हवी असतात, त्यांनी 10 बँकात न जाता एकाच बँकेत यावं. म्हणून ती स्टेट बँक ऑफ इंडिया 7 चांगल्या बँका मर्ज करणं म्हणजे एकत्रीकरण, विलिनीकरण, कन्सॉलिडेशन असं त्याचं नाव आहे. याला रिफॉर्म म्हणायचं, पण सरकारच्या दृष्टीने याला बँक रिफॉर्म म्हटलं जातं. म्हणजे बँकांची सुधारणा म्हटली जाते. धन्य धन्य या शब्दाचा अर्थ मला स्वतःला इतके वर्ष
बँकात राहून कळत नाही. सुधारणा कशी म्हणता येईल? बड्या लोकांसाठी बडी कर्ज द्या आणि बड्यांनी बडी कर्ज म्हणजे फेडायचीच नाही आणि 16 लाख कोटीची कर्ज या देशात माफ होतात. होय, डिमोनेटायझेशनच्या आधी, डिमोनेटायझेशनच्या नंतर आपण हेच बघितलेलं आहे आणि त्या 16 लाख कोटी नंतर सुद्धा अनेक लाख कोटी आता राईट ऑफ होत आहेत. हा एक झाला स्टेट बँक ऑफ इंडियाचा हिस्सा. दुसरा भाग मी तुम्हाला सांगतोय की राष्ट्रीयकृत बँकाच्या आधी 14 नंतर 6 म्हणजे 20 त्यातली हर्षद मेहतेच्या काळामध्ये न्यू इंडिया बँक दिल्लीकडची होती बँक, ती पंजाब नॅशनलमध्ये मर्ज करण्यात आली. म्हणजे 19 राष्ट्रीयकृत बँका राहिल्या. त्या 1993 ते आतापर्यंत म्हणजे 1969 ते 1993 20 बँका होत्या. 93 नंतर ते 2025 पर्यंत 2018 पर्यंत निश्चितपणे त्या 19 बँका होत्या. आणि मग कोरोना नंतर आता पण पाहिलं की आता फक्त 11 बँका आहेत. कुठे गेली आमची विजया बँक, आमची देना बँक बँक ऑफ बडोदामध्ये, आमची ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, आमची युनायटेड बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँकेत गेली, आमची सिंडिकेट बँक कॅनरा बँकेने घेतली, आमची अलाहाबाद बँक इंडियन बँकेने घेतली. या पद्धतीने बँकांच्या विलिनीकरणाच्या प्रक्रियेमध्ये चांगल्या राष्ट्रीयकृत बँका या मोठ्या राष्ट्रीयकृत बँकेत बंद झाल्या. परिणामी काय झालं की बघा, डिमोनेटायझेशनच्या नंतर विशेष करून 2018-19 नंतर मोदी सरकारने या 19 बँकांच्या 11 बँका बनवल्या आणि स्टेट बँक ऑफ इंडिया 7 बँका घेतल्यानंतर ती एक बँक राहिली. 12 बँका शिल्लक आहेत आणि बँक 13वी. या 12 बँका आता सरकारने निर्णय केलाय, खरं तर 2 वर्षापूर्वीच केला होता, तो आता जाहीर केला की आम्ही लवकरात लवकर म्हणजे या फिस्कल इयर म्हणजे मार्च 26 पर्यंत 12 बँकांच्या फक्त 4 करणार आहोत. याही 12 बँका एकत्रित करण्यामध्ये उद्देश काय? याचं ताळेबंद मोठा व्हावा. ताळेबंद मोठा होण्याच्या प्रक्रियेमध्ये अनेकांची कर्ज राईट ऑफ करणं म्हणजे बड्यांची कर्ज राईट ऑफ झाली, शेतकऱ्यांची नाही झाली. शेतकऱ्यांची कर्जमाफी ही बँकेला फायद्याची असते, कारण केंद्र सरकार आपल्या एकूण ट्रेझरीमधून बँकांना एक चेक देतं आणि मग जो कर्ज फेडीचा बोजा आहे तो सरकार उचलतं. बँकांची कर्ज वसुली होते, बँका नफ्यात देतात. पण बड्यांची जी कर्ज असतात कॉर्पोरेटची, ज्यांची कर्ज माफ होतात तेव्हा ती राईट ऑफ होतात असं म्हणतात, तेव्हा बँका तोट्यात येतात. त्या तोट्यातल्या बँका आता पुन्हा नफ्यात आला. शेवटी कॉर्पोरेट कर्ज उचलतात, बँकाला खड्ड्यात घालतात. पुन्हा त्याच कॉर्पोरेट्सला मोठी कर्ज काय करतात, बँकांचं कन्सॉलिडेशन होतं. हे विषचक्र कधी बंद होणार आहे माहित नाही, पण शक्य नाही. मोदी सरकार त्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती मोठे कॉर्पोरेट्स, देशातल्या स्तरावरती अदानी अंबानी सारखे कॉर्पोरेट्स यांच्या आता खेळणारं भावलं नव्हे, किंबहुना ते एकमेकांना पूरक आहेत आणि म्हणूनच 12 बँकांच्या 4 बँका होणार आहे. आता मी सांगायला ठीक आहे की बँक ऑफ महाराष्ट्र अस्तित्व जाणार, या ठिकाणी युको बँकेचं अस्तित्व जाणार, इंडियन ओव्हरसीज बँकेचं अस्तित्व जाणार, आपल्या युनियन बँक, बँक ऑफ इंडिया याचं अस्तित्व जाणार, बँक ऑफ बडोदाचं पण अस्तित्व जाणार. राहणार कोण? 4 बँका राहणार असतील तर स्टेट बँक ऑफ इंडिया एक राहील, त्याच्यामध्ये आणखी 3-4 बँका जातील. कॅनरा बँक एक राहील, त्यातल्या आणखी 3-4 बँका जातील. पंजाब नॅशनल बँक राहील, त्याच्यामध्ये आणखी 3-4 बँका जातील. असं करून 4 बँका मोठ्या ईस्ट वेस्ट नॉर्थ वेस्ट असं राहिला. कशासाठी? सरकारचा तर्क काय तेव्हा काय होता की स्टेट बँक ऑफ इंडिया 100 पण नाही, मग कन्सॉलिडेशन झाल्यानंतर ती 100 आली. कितवा नंबर होता? 79. काय त्याचा फायदा देशाला? काही नाही. मोठ्याला मोठी कर्ज मिळण्याकरता बँकांचं ताळेबंद कन्सॉर्टियम मध्ये मोठं करणं, याच्याशिवाय दुसरं काही नाही. पण परिणाम काय झाला? या देशातल्या हजारो ग्रामीण शाखा बंद झाल्या. देशातल्या कर्मचाऱ्यांची नोकरी नवीन निर्माण होतच नाहीये. त्यांची नोकरी कमी झाली नाही, पगार कमी झाली नाही, पेन्शन अजून तरी बंद झाली नाही. पण जेव्हा बँकांचं खासगीकरण होईल तेव्हा आता जशा नोकऱ्या बंद झाल्या नंतर पेन्शन बंद होईल. नवीन खासगी बँका या देशातल्या कॉर्पोरेटने घेऊन किंवा विदेशी बँक भांडवलाने घेऊन ते तुमची पेन्शन देणार नाही हे तर नक्कीच. आणि खेडोपाडी राष्ट्रीयकृत बँकांचे जे जाळं होतं ते नवीन आलेल्या खासगी बँका किंवा त्या राहिलेल्या 4 बँका या पहिल्यांदा बँकांच्या शाखा बंद करणार आणि फक्त शहरी भागात मेट्रोपॉलिटन ABCD शहर टायर 1, टायर 2, टायर 3 म्हणजे फार तर जिल्ह्यापर्यंत एवढ्या शाखा राहतील. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावरती हे काम करतील. लोकांना क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, ATM कार्ड हे तर दिलेलेच असते आणि हल्ली UPI, पेटीएम करो हे काय चालूच जाणार आहे. त्यामुळे डिजिटल बँकिंगच्या एका प्रक्रियेमध्ये ग्राहकांपर्यंत पोहोचणं शक्य आहे. सर्व सेवा विनाशुल्क नाही, पैसा वसूल करून हजारो कोटी रुपयाचा नफा बँकांचा लोकांवरना चार्जेस भरायला लागतात.
ठेवीदारांनी पूर्वी ठेवी ठेवायच्या होत्या, त्याच्यावरती त्यांना व्याज मिळायचं. आता व्याज कमी 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 होत जात आहे आणि सर्व्हिसेस चार्ज वाढत 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 जात आहेत. अशा तऱ्हेने बँका ठेवीदारांना लुटतायत आणि मोठ्या कर्जदारांना कमी कर्जामध्ये त्यांना मोठी कर्ज देण्याकरता कन्सर्वेशन बँकिंग करून करोडो रुपयांच्या ठेवी ज्या पूर्वी 27 बँकात होत्या त्या 12 बँकेत आल्या. त्या 12 बँकांच्या ऐवजी आता 4 बँकेत येतील. तुम्हाला मी सांगतो, बँकांचा एकूण ताळेबंद आपल्या देशाच्या जीडीपी एवढा आहे. आता बँकांमध्ये 250 लाख कोटीपेक्षा जास्त ठेवी जमा झालेल्या आहेत. त्या 4 बँकात जमा होतील आणि त्याच्यावरचा कब्जा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि DFS यांच्याशी सहकार्य करत करत नव्हे, त्यांना वाकवत या देशातले आणि जगभरचे कॉर्पोरेट्स या 250 लाख कोटी वापरायच्या कशा याचं धोरण ते ठरवणार आहेत, असा खरा त्याचा अर्थ आहे. मार्च 26 नंतर आताही मोठे भांडवलदार या देशाच्या अर्थमंत्रालयामध्ये सगळे कायदे कानून आणि सगळ्या नियमावली तेच बनवतात. म्हणजे प्राईम मिनिस्टर ऑफिस असेल, DFS असेल, त्या सर्वांच्या नियमावल्या या देशातले कॉर्पोरेट बनवतात आणि त्याची अंमलबजावणी करण्याकरता मगाशी मी बोललो तसं बँकांच्या संचालक मंडळामध्ये खाजगी उद्योगातले लोक तर येतातच डायरेक्टली म्हणून. बँकांचे चेअरमन हे रोजच डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसचे व्हिडिओ कॉन्फरन्स हुकूम घेतातच आहेत. याच्यावरती कॅग नसतो, याच्यावरती चीफ व्हिजिलन्स कमिशनर नसतो. त्यामुळे बोर्ड कधी 15 लोकांचं नसतं. तिथे अधिकाऱ्यांचा प्रतिनिधी नाही, तिथे कर्मचाऱ्यांचा प्रतिनिधी नाही, तिथे फक्त भारतीय जनता पार्टी आणि उद्योगपतींचे प्रतिनिधी बसतात. आणि आता सुद्धा पब्लिक सेक्टर कॅरेक्टर दोलटाण करून प्रायव्हेट सेक्टरचे 40 रुपये सुद्धा या देशातले कॉर्पोरेट्स कप्पर ते दादर भागात बसून शेतीची कर्ज वाटतात का, तर ती प्रायव्हेट सेक्टरची कर्ज दाखवायची म्हणून. अशा तऱ्हेच्या लबाड्या करणारं RBI आणि बँका याचा कंट्रोल भारत सरकारकडे मालक म्हणून आहे. पण पब्लिक सेक्टर बँकांचं कॅरेक्टर हे गेल्या 10-11 वर्षात मोदी सरकारने संपुष्टात आणले. बँका मोठ्या कॉर्पोरेट्ससाठी करण्याकरता आता 12 बँकांच्या 4 बँका करणं. मी पुढे जाऊन सांगतो, IDBI बँक जशी एका विदेशी बँकेला विकण्याची तयारी चालू आहे, सुमिटोमो जपानची बँक आहे आणि येस बँक आणि त्यानंतर आणखी काही बँका, कदाचित IDBI पुन्हा नॅशनल बँक ऑफ दुबई, एमिरेट्स बँक विकत घेण्याची शक्यता आहे. पूर्ण तयारी झाल्यानंतर मार्च 26 होईल. तर तत्पूर्वी 12 बँकांच्या 4 बँका करून या देशातल्या कॉर्पोरेट्स आणि आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट्स यांच्या हाती भारतातल्या तमाम जनतेची 250 लाख कोटीपेक्षा जास्त बचत हे हस्तांतरित होते. आमचे पैसे तुम्ही वापरा, तुम्ही आमच्या मानेवरती तलवार ठेवा, सुरे कापा, आमचे पैसे आमची बचत तुमच्यासाठी आहे. हे मोदी सरकारने घातलेले नियम नरेंद्र सरेंडर हो गया याचा अर्थ आहे. आणि म्हणून मित्रांनो, लोक बँकांमधून ठेवी काढून मार्केटमध्ये टाकतात. त्याच्या बँक ठेवीदारांचे व्याजदर कमी होत आहेत. त्यांना पण केस हवंय. त्याच्या म्युच्युअल फंडामध्ये विदेशी म्युच्युअल फंड, देशी म्युच्युअल फंड ज्यांच्याकडे हा तुफान पैसा आलेला आहे तो जवळजवळ 50 लाख कोटी आहे. त्या बँकांच्या ठेवीदारांचं सायफनिंग पण चाललंय. पण परवा कोणाला आहे? सरकारला हेच हवंय. खाजगी कॉर्पोरेट्स शेअर बाजारावरती कब्जा करून आहेत. खाजगी कॉर्पोरेट्स बँकांवरती कब्जा करून आहेत. खाजगी कॉर्पोरेट्सना 100% FDI LIC मध्ये हवी आहे. त्याची पूर्ण तयारी भारत सरकारने केली आहे. त्यामुळे 12 बँकांच्या 4 बँका बंद, 100% FDI बँकांमध्ये आणि इन्शुरन्समध्ये येणं हा मोदी सरकारचा पुढच्या 6 महिन्याचा अर्जंट ताबडतोबीने अंमलात येणारा अजेंडा आहे. आपल्या देशातले काँग्रेस पक्ष जागा झालेला आहे. तो या पब्लिक सेक्टरचं कॅरेक्टर टिकावं, वाढवून प्रयत्न करतोय. राष्ट्रीयकृत बँका टिकल्या पाहिजेत, वाढल्या पाहिजेत म्हणून झगडा करतोय. होय, सर्व युनियन्स संघर्ष करतायत.
पण ठेवीदारांनी, नागरिकांनी आणि अन्य सर्व राजकीय पक्षांनी ज्या पद्धतीने मोदी सरकार आणि भारतीय जनता पक्ष यांच्या मांडीवर बसलेला ज्ञानेश कुमार म्हणजे निवडणूक आयुक्त आहे. या देशातले न्यायाधीश कसे वागतात हे मी सांगायला नको, पण या देशाची आरबीआय आणि सेबी ही सुद्धा मोदी सरकार आणि भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर बसलेली आहे. भारतीय कॉर्पोरेशनच्या मांडीवर बसलेली आहेत. त्यामुळे तुमची माझी बचत या देशातल्या जनतेचं सेव्हिंग्स आणि इन्शुरन्सचा प्रीमियम, लाखो करोडचा प्रीमियम, EPFO मधला लाखो करोड रुपये आज त्याच्यावरती डल्ला मारण्याकरता बँकांचं कन्सॉलिडेशन म्हणजे 12 बँकांच्या 4 बँका, IDBI बँक विकल्यानंतर या 4 बँका विकायला सोपं झालं आणि या सगळ्या बचतीवरती कंट्रोल करण्याकरता नरेंद्र सरेंडर झालेले आहेत. त्यामुळे जशी वोट चोरी होते तशी आपल्या बचतीचे, आपल्या गुंतवणुकीची चोरी करणारं हे सरकार या बँकांचा रेग्युलेटर आरबीआयला वापरतं, या मार्केटचं रेग्युलेटर सेबीला वापरतं आणि इन्शुरन्सचं रेग्युलेटर IRDला वापरतं. हे मला तुम्हाला सांगायचंय. मित्रांनो, आपण बोलत जाऊया. पण 3 वेज मीडियाचा हा जो व्हिडिओ आहे हा सर्व नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे, त्यांचं प्रबोधन व्हायला पाहिजे. तुमच्या देशावरती जर प्रेम असेल तर देशातलं सार्वजनिक क्षेत्र, त्या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका, सार्वजनिक क्षेत्रातल्या इन्शुरन्स म्हणजे LIC आणि 4ही जनरल कंपन्या आणि एकूण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर मधलं सार्वजनिक क्षेत्र म्हणजे ऑइल, तेल, कोळसा सगळं हे वाचलं पाहिजे तर देश टिकणार आहे. नाहीतर देशाची अर्थव्यवस्था ही आपलं मालदीव, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ असं व्हायला वेळ नाही लागणार, बिलकुल नाही लागणार. ठरवायचं तुम्ही आहे आणि म्हणून सत्ता बदल केल्याशिवाय आपला देश, आपली अर्थव्यवस्था वाचू शकणार नाही. ते खूणगाठ मनाशी बाळगा. आणि मी काय म्हणतोय ते शांतपणे ऐका, कॉमेंट करा, समजून घ्या. मोदीची सत्ता घालवल्याशिवाय आपली अर्थव्यवस्था सुधारणार नाही. आपल्या संस्था आपण टिकवण्याकरता आपण सुबुद्ध झालं पाहिजे आणि आपल्या देशावरती प्रेम करायचं असेल तर या संस्था वाचल्याच पाहिजेत. निश्चय करा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.